एवढं करून माझ्या आईचं लग्न लागलंच शेवटी. असा राग येतोय ना त्या राजेचा. काय ग असावारी ताई, शेवटी असावारी अभिजित राजे झालीस तू. अगं काय एवढ्या तोड्यासाठी लाजतीयेस? पहिलीच वेळ असल्यासारखी. प्रज्ञा खुश आहे ताई, आणि त्यांच्यासाठी ना आम्ही सगळेच खुश आहोत. मला लाजू दे की त्यांना लाजू दे, हसू दे, त्यांना जे हवं ते करू दे. मुळात भावना व्यक्त करण्यासाठी ना नियम नसतात कुठले. आता तू नाही का सकाळपासून हसतेस बोलतेस, पण म्हणजे तू खुश आहेस का? नाही, तसंच आहे. आणि मुळात दुसऱ्याला आनंदी बघून आपणही आनंदी व्हावं, यासाठी मनाचा मोठेपणा लागतो अगं. आणि तो काय असतो हे तुला नाही कळायचं. सगळं कसं छान पार पडलं. हो ना, पण आता तर खरा कठीण प्रसंग आहे. पोरीला निरोप द्यावा लागणार आहे. अगं आपण वरपक्षातले, मी आपली लेक जाणार नाहीये, आपली सून येणार आहे. अभिजित, उद्या पूजा करायची म्हणत होता दत्ता. हो, दत्ताजी म्हणत होते. आसावरीला विचारून कन्फर्म करतो. अहो, पण मांडव परतणीसाठी मुलीनं माहेरी यायचं असतं, तर कधी यायचं ते काय ठरलंय का तुमचं? अजून कुठे ठरलंय? आसावरीला विचारून ठरवतो. अभिजित, सुखानं संसार करशील हा? म्हणजे? अरे म्हणजे प्रत्येक निर्णय बायकोला विचारल्याशिवाय घ्यायचा नसतो, हे कळलंय तुला? चला आई, निघायचं का? आपण घरी जाऊन मग जाऊया का तिकडे? म्हणजे माझ्या बॅग्सही घरीच असतील ना? आई, सगळ्या बॅगा आणलेल्या आहेत. हो का? अगं पण घरी गेल्यावरती तुझी खूप धावपळ होईल ना. काय ना, बाबांना ना काढा ताजा ताजा करून द्यावा लागतो. मग काढा करायचा, स्वयंपाक करायचा, सगळं कसं जमेल तुला? एक काम करूया, आपण घरी जाऊया. मी पटकन बाबांचा काढा तयार करते आणि मग जाऊया का तिथे आपण? घरी जायची कारणं शोधताय का? अगं नाही, तसं नाही. शुभ्रा, आसावरी घर सोडून इतका वेळ कधीच घरापासून दूर राहिली नाही. आता इथून थेट दुसऱ्या घरी जायचं, मनावर दडपण हे येणारच ना ग. काय ग ताई, एवढं घर घर होतं तर लग्न कशाला केलंस? अगं प्रज्ञा, तुला लग्नात मिरवायला मिळावं ना म्हणून. शुभ्रा, इथेच आपण राहिलो ना तर निघायला उशीर होईल. हो, मी लागते तयारीला. ए सोहम, चल ना बॅगा भरायला मदत कर. अगं नको ग, तो दमला असेल. चल मी येते, आपण करूया. आई, तुम्ही थांबा हो. मी आता निघालो तर चालेल का? नाही, सगळे पाहुणे जाईपर्यंत अत्तर टाकत होतो. त्यांना अत्तर खूप आवडलं. आसावरी, हे निघायचं म्हणतायत? नाही, ठरलेलं काम केलंय त्यांनी. अजून काही कामं नाहीत ना? आतून बॅग जाण्याला त्यांनाच सांगूया काय? हो म्हणजे जाऊ दे. आज चांगली जिरवली आहे काटेकोरची. हो, जाऊ द्या त्यांना. थँक्यू. अभिनंदन. ऑल दी बेस्ट. वहिनी, निघतो मी. हो, हे काटेकर कसं काय आलं इथे? वा, मी तुला वचन दिलं होतं. पण तरी अगं काही नाही, ह्याला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं हे प्रकरण काही सरळ नाही आहे. नीट चौकशी केल्यावर कळलं, आज सांगतो त्याप्रमाणे 2 बायका आहेत, पण त्या दोन्ही गेलेल्या नाही आहेत, दोन्ही हयात आहेत. आणि दोघींनाही माहिती नाही की आपण ह्याची दुसरी बायको आहोत. आणि तरी हा मुली बघत फिरतोय. तेही त्या दोघींना माहित नाहीये. पण हे सगळं जेव्हा मला माहिती आहे, हे याला माहित झालं, तेव्हा माझ्यासाठी काही करतो. अजून काय काम आहेत? बोलो. नको 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 नको.
वाव. आजोबा मी बॅग घ्यायला आलो होतो. शेवटी तुझ्या आईचं लग्न लागलं. आश्चर्य वाटलं असेल ना? नाही आजोबा, ते मी विचारणारच होतो, काही बोलणं झालं का तुमच्यात? अभिजित राजे काही बोलले का? नाही म्हणजे ते आधी असं अडून बसलेले ना, आणि अचानक झाला तुझा खोटेपणा. आसावरी, खूप बरं वाटतंय, खूप आनंद झालाय. खूप सुखात राहा. तुझी खूप आठवण येईल ग. काकू, मलाही तुमच्या हाकेची इतकी सवय झाली आहे ना, मलाही खूप आठवण येईल तुमची. एकटं हटेल तुमच्याशिवाय. राज्य असताना एकटं कशाला वाटतंय तुला? पण एक सांगू, आठवण आली ना की लगेच फोन कर, धावत येईन. आसावरी, वाटी घेऊन साखर किंवा गोळ मागायला. हो, पण तुम्ही एकट्यानं का जाऊ? मी देखील येणार आहे तुमच्या बरोबर. आसावरीच्या हातचं चमचमीत खायला चालेल ना ग आसावरी? या ना काकू. काकू, हो तुमचंच घर आहे. नक्की या. आणि काकू, आमच्या बाबांकडे लक्ष द्या हा. म्हणजे शुभ्रा आहेच हो, सगळं सांभाळेल ती. पण तशी लहान आहे ना अजून ती. तिच्या एकटीवरती एवढी मोठी जबाबदारी पडली आहे. तुमचं लक्ष असू द्या हा. आणि काकू, काकांना आणि बाबांना भांडू देऊ नका जास्त. अगं तुझं सासराच भांडखोर आहे. काय तरी माझ्यासाठी तुम्ही आणि बाबा दोघंही सारखेच आहात. तुम्ही दोघं आधी भांडता, मग दोघांनाही वाईट वाटतं. मग भांडत कशाला जाता हो? भांडूच नका. बरं बाई, नाही भांडणार, ऐकणार मी तुझं. पण अभिजितमुळे खऱ्या अर्थानं तू आमची सून झाली आहेस. आणि अशी चांगली काळजी घेणारी सून मिळायला भाग्य लागतं. आईच्या आयुष्याशी खेळ करताना तुला लाज नाही वाटली? माझ्याशी खोटं बोलून तिच्या सुखाच्या आड येत होतास. त्या भल्या माणसाचं लागून खोटं बोललास. लग्न मोडायला निघालास तू कार्ट्या. ती आई बबड्या करून थकत नाही, आणि तू तिच्या सुखावर विरजण घालायला निघालास. निर्लज्ज कुठला, फोडून काढायला हवं तुला. सर, आता कधीही बांध फुटणार आहे. आत्ताच फुटणार आहे. आई, नका काळजी करू, मी सांभाळीन सगळं. आणि रडू नका. आणि असं सोडून नाही देणार आहे मी तुम्हाला. मी येणार आहे तुमच्या बरोबर, तुमच्या सासरी. मॅडी, काय होतंय आता? हे सगळं न रडता बोल बघू. असोरी मॅम, सासरी चालत ना, मला खूप वाईट वाटतं. रडायचं असतं ना असं. करवलीस ना तू माझी, पण तू कशाला रडतेस? आसावरी आता माझ्या घरी येणार आहे. उलट तू खुश असायला हवंस, त्यांना वेलकम करायला हवंस. येस सर, यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. असोरी मॅम, वेलकम टू आवर फॅमिली. मॅम, आता म्हणजे तुम्हाला भेटायला आम्हाला ग्रँडपाची परमिशन नाही घ्यावी लागणार. लगेच खुश होऊ नकोस. तिला भेटायला तर माझी परमिशन घ्यायला लागणार तुला. शुभ्रा, अगं बबड्या आणि बाबा कुठे आहेत? एवढं काय बोलताय हो मला? काय चुकीचं वागलोय मी? उलट तुम्ही जे करायला हवं होतं ना ते मी केलंय. मूर्खासारखं बोलू नको. अहो, मूर्खता आपण तेव्हाच ठरलो जेव्हा तुम्ही तुमच्या सुनेचं लग्न लावून दिलं आणि मी माझ्या आईचं. तुम्हाला माहितीये का, लोक शेण घालतायत आपल्या तोंडात. हे समोर किती गोड गोड वागले ना तरी पण मागून हसतायत आपल्यावर. आणि तुम्हाला नाही कळणार होते. तुम्ही कुठे बाहेर जाता? बाहेर तर मी जातो, मित्रांना मी भेटतो, ऑफिसला मी जातो. हे लोक दाखवत एक असले ना तरी त्यांच्या नजरा काहीतरी भलतच सांगतात. आणि काय हो, तुमचे संस्कार त्याचं काय झालं? आता तुम्ही तुमचेच नियम मोडलेत. एवढा काय वाटतं हा स्वतः आईचं लग्न लावून द्यायचा? आजोबा, तुमचा नकार होता ना या लग्नासाठी, मग काय झालं? असं ऐनवेळी का पलटलात?
मला जाब विचारणार तू कोण? माझ्या सुनेच्या सुखासाठी मी हवं ते करेन. हो, तुम्ही तुम्हाला हवं तेच करून ना कुलकर्णी घराण्याची इज्जत घालवली आहे. आजोबा, तुम्हाला काही फरक नाही हो पडत. शेवटी सोसायटीला मला फेस करायचंय. तुमचं काय गेलो? गेलं ते माझं गेलं. काय बरवतोयस? इतके दिवस रडायची, उपास करायची नाटकं केलीस ना, त्यापेक्षा समोर येऊन बोलायचं होतंस माझ्याशी. तेव्हाच तुझी अक्कल तुला शिकवली असती. आज लग्नात खोटं बोलून जे काही करायचा तू प्रयत्न केलास ना, ते जर तुझ्या आईला आणि शुभ्राला कळलं ना, तर धक्का बसेल त्यांना. लाज वाटेल आसावरील तुझी. नाही वाटणार. उलट वाईट वाटेल तिला. तिच्या मुलाच्या मनात एखादी गोष्ट चालली होती आणि ती तिला ओळखता सुद्धा आली नाही. आणि काय करायचंय तुम्हाला? शुभ्राला आणि आईला जाऊन सगळं सांगायचंय ना? जा सांगा. फार फार तर शुभ्रा माझ्यावर रागवेल, माझ्यावर चिडेल, पण शेवटी ना ती माझी बायको आहे. आणि आईला सांगून काही होणार नाही आजोबा, कारण ती माझंच ऐकणार. सोहम, तू इथेस? आणि आजोबा तुम्ही पण इथे बसलाय? अहो, आई निघाल्या. चला, सगळे शोधतायत तुम्हाला. आई वाट बघतायत तुमची. सोहम, बॅग घ्यायला आला होतास ना तू? चला लवकर. हो हो. काय झालंय आजोबा? एनी प्रॉब्लेम सोहम? आजोबा, तुमचा चेहरा असा का दिसतोय? काही नाही. चला आसावरीला निरोप देऊया. चला चला लवकर. बाबड्या, येते रे मी. खूप आठवण येईल रे राजा मला तुझी. हे बघ, सांभाळून राहा. आजोबांकडे लक्ष दे. शुभ्राला जरा सांभाळून घे राजा. आणि मला ना रोज फोन करत जा. एक तुला कधीही वाटलं मला भेटायला ये राजा. तुझ्याशिवाय राहणं खूप कठीण आहे रे सोन्या. बाबा, तुम्हाला सोडून नाही जावं तेव्हा मला तुम्ही येता का माझ्या बरोबर? सर, आई खूपच इमोशनल झाल्यात. आता आजोबाही इमोशनल होतील आणि खरंच खूप कठीण होईल सगळं. आहे, माझ्याकडे उपाय आहे. मॅडी. येस सर. ओके सर. आले चालेल सर. रडू नकोस आसावरी. आपण एका शहरात राहतो ना. तू काय कुठे आता समुद्रापार जात नाहीस? सर, सर तुमची बॅग आणली. थँक्यू मॅडी. दत्ताजी ज्या गाडीतून जाणार आहेत ना, त्या गाडीत ठेव. ही कसली बॅग? माझ्या कपड्यांची. तुला बाबांना सोडून राहणार नाही ना? मीच येतो तुमच्या घरी, घर जावंय म्हणून. दत्ताजी, चालेल ना? काय रीत भात आहे की नाही? नाही चालणार. बघ काय म्हणतो. दत्ता, हे मस्करी करतोय तो. जावई बापू, हसवलत ना सासराना? असंच हसवत ठेवा. मला उगीच हसायला आवडत नाही. चला निघायला हवं. तिथे जाऊन गृहप्रवेशाची तयारी करायची. हो, चला येतो. दत्ताजी, अजिबात काळजी करू नका. मी आहे ना.
बाईक रेडी. चला. अहो हे काय? निघायचं ना. अहो फटफटीवर बसून जायचं. तर काय झालं, तू काय पहिल्यांदा बसतेस का? बिंदास बस. बाबा अरे आता तुझा नवरा आहे तो, त्याचं ऐकायचं. दोघांनी मिळून काय तो निर्णय घ्या, आम्ही त्यात मध्ये पडणार नाही. अगं दत्तानी होकार दिलाय, जा जाऊन बस. ते बबड्या येते रे. बाबा काका काकू शुभ्रा सुलभा काकू येते. हं? कमाल आहे. काका काकू मॅडी शुभ्रा एव्हाना पोचायला हवे होते ना. हो ना. सर आम्ही कधीच आलोय, पण तुमच्या घरातलं लाईटचं स्विचच आम्हाला सापडत नाहीये. हा आसावरी टाळी वाजवतेस? वाजव वाजव. अहो पण वाजव तर खरी. काय इथले लाईट सेन्सरवर आहेत ना म्हणून. अरे अभिजित, ही पिशवी कसली? काय करणार काका, वाटेत ताजी भाजी दिसली, मग काय बाईक थांबवून खरेदी सुरू झाली. वा 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 अभिजित, आता पटलं ना आसावरशी लग्न केलेस म्हणून. काय सांगू काका, गृह प्रवेश करण्याआधीच संसार सुरू झाला माझा. या थांबा थांबा थांबा, औक्षण तर करून घ्या तो. हो. औक्षवंत व्हा, धनवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. एक मिनिट आई, काय उखाणा कोण घेणार? काय ग शुभ्रा, त्याशिवाय घरात प्रवेश नाही. प्रयत्न करते. हं आशीर्वादाची फुलं वेचावी खाली वाकून अभिजित राजेंचं नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान राखून. टाळ्या वाजवू नका, लाईट जातील. सर आता तुम्ही. मला पण एंट्री नाही का त्याशिवाय. आसोरी मॅमने किती छान घेतला, तुम्ही पण घ्या. खरं तर मी एक खास उखाणा तयार केला होता आसावरीसाठी, पण आता वाटेत ही ताजी भाजी घेतलीय तेव्हा या अखिल महाराष्ट्राला ज्या मेथीच्या भाजीनं उखाणाच्या बाबतीत तारून धरलंय तोच उखाणा घेतो. भाजीत भाजी मेथीची, आसावरी माझ्या प्रीतीची. या एक मिनिट. आता या. काळजी करू नकोस. धान्य वाया जाऊ नये म्हणून अक्षता फुलांच्या केल्या होत्या. इथेही धान्य वाया जाणार नाही. वाव. आता बोला. या
वेलकम मॅम. वेलकम टू अभिज होम.